हात हात आणि कुठे लागले कमरेला इथनं आत गेली ती गाडी ही सगळं पाडत इथनं आत गेली ती गाडी आपला एक मेंबर हरवलेला आहे थँक्यू थँक्यू चलो चले मितवा नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ सकाळची 9:30 वाजले ती निघता 3 तास लेट झालाय 6 वाजता निघायचं होतं पण सगळी रात्री आली तर बागावरनं 3 वाजले रात्री घरी यायला बागावरनं पण संपूर्ण बागा बघून झाला मामाने पहिल्यांदाच बघितला मामांनी सगळा बागा बघितला महत्वाचं होय ना होय भारी वाटलं ना छान बागा एक नंबर आता सामान बांधायचं चालू आहे इकडं पाठीमागं नाना उभा आहेत बॅगा घेऊन गाडीवरती बांधायला इकडं आबी उभा आहे गाडीवरती बॅगा घेऊन बांधायला तर हळूहळू बॅगा बांधायच्या आणि निघायचं शक्यतो आपल्याला काय बांधायला लागणार नाही कारण टँक बॅग आपला बसतो डायरेक्ट टाकीवरती आणि एक बॅग आहे ती पाठीवरती सपला विषय आपला नाना काय राहायची इच्छा आहे काय एकसारखं बघायला लागला कॅमेराकडे कार्यक्रम झाला मस्त पण गोव्यात डबल राहायची इच्छा आहे काय नाही कामावर गेलं पाहिजे आपापल्या हा घराची ओढ लागली चिक्क नानासनी बघा नानासनी गोव्यात येऊन घराची ओढ लागल्या ऐकून घ्या ग्रहस्थीवाली माणसं आहेत चला आवरून घेऊया पटापटा बॅगा आवरूया गेलं पाहिजे लेट झालोय आधीच 3 तास लेट झाले त्यामुळे गेलं पाहिजे लवकर हे काकाचं हेल्मेट फुकट दांगा घातला हेल्मेट गेलं म्हणून ठेवलंय दाराकडला आज सगळ्या स्टाफला नाचिवलंय तिने माझं हेल्मेट काय शिव्या बिव्या दिल्या नाही नव्हतं तुम्ही चहा पाळणार किनली प्रेमानं चहा काय पाळणार आहे हेल्मेट बघित बघा इथं दाराकडं आवरा सगळ्यांच्या बॅगा बांधून झालेल्या आहेत आणि काकांच्या गाडीवरच्या फक्त खुर्च्या बांधायच्या विसरल्यात तुम्ही काय मनुका खाताय प्रदोष आज आहे प्रदोष आहे भांग पाडलेला नाही मी कंगव गेलं सगळं बॅग येते सगळ्यांचं मारुतीच्या नावानं झांगवल बाहेर जायची तयारी आहे आपली रूम आपण सोडलेली आहे सगळ्यांच्या गाड्या चालू झाल्या ते आता चला गरम व्हायला लागलं 10:21 झाले ती 10:30 वाजले बाहेर पडायला चला काका चला आपल्या गावच्या दिशेने आपला प्रवास चालू झालेला आहे रॉक गरमायला लागले जाम जॅकेट वगैरे चढवले हो चांगलंच गरमायला लागले आता गोवा एवढा सामसूम का वाटायला लागलाय काल रात्री तर चालाय जागा नसती रस्त्यावनी आणि बायकर पण लय कमी दिसायला लागल्यात काय रात्रीत गायब झालेत का काय एवढा गोवा फिरलो IBW फिरलो पण आमचा ग्रुप फोटो गाड्यांच्या संग एक पण नाही आत्ता लक्षात आलं माझ्या एक पण फोटो आम्ही गाडीसोबत काढलेला नाही मच्छी माशांचा वासा अरे कसला माशांचा वास आला घाण डोसकं फिरलं की राहू वाईट लय बेकार वास आला पाणी आहे का मोबाईल वगैरे गाडी फिरगा तुम्ही गाडी फिरगा इथं तुम्ही सावलीला बसायचं इथं तिकडे घ्या साईडला
पुढे घ्या सर स्टँड लाव तिकडून गाडी येत आपल्या कशामुळे पडला? ते ग्लव्स त्याचं पडलं का नाही, हा त्याचं ग्लव्स त्याने घेतलं, त्याच्यात ते जम्बलिंग झालं, त्याचं ग्लव्स पडला. भाऊ भेटला की मला ग्लव्स. मला माहिती आहे की ग्लोव्स पडला ते थांबलेले. गाडी सोडा त्या भाऊला किती असो तू बस थोडा वेळ आराम कर. नाही काय नाही खर्चातलं काय नाही. बघ केवढं लागलंय. हात बघ. आणि कुठं लागलंय? कमरेला. ते खरचटलंय. शिस्तात. आता कसं बॉडी हायपर झाली असणार आहे. थोडा वेळ बस, आराम कर. हा गाडी आहे व्यवस्थित, गाडी जात्या. गाडीचं काय नाही. हा नाही गाडीचा तसा मेजर काय डॅमेज नाही, गाडी जाऊ शकते. आता जस्टच आपल्याला क्रॉस करून आला नाही पुढं. हो माझं लक्ष होतं की ह्याच्याकडं. हाय गाडी आहे व्यवस्थित. हे फक्त ध्यान ठेव, जर लूज झालं असलं तर तुटून पडू नये असं ध्यान ठेव. हँडग्लोव्ह असून कसं काय एवढं लागलं? नाही हँड ग्लोव्ज त्याच्या हिथं ठेवलेलं पडलं. ह्यो मागं घ्यायला थांबला होता ह्याचा दोस्त. मागून आला की परत. हा पण ह्याच्या लक्षात हिथं आल्यावर आलं की हँड ग्लोव्ज पडलंय. मग ते खाली बघितल्यावर गाडी गेल्या आत तिकडे थोडं खाली बघितली डायरेक्ट. हो घ्या थांबून जा. गडबड करू नको. चल भाऊ सोबत जावा. हा जाऊ ना. हा जातो हा हा चला. भाव आहे व्यवस्थित. इथनं आत गेली ती गाडी. हे सगळं पाडत इथनं आत गेली ती गाडी. हँडग्लव्स त्यानं घातलं नाही आणि पुढं टाकीच्या मध्ये ठेवलं होतं पायात, 2 टांगड्यांच्या मध्ये. आणि ते पडले आलं मागच. त्याचा जोडीदार घेऊन आलता, मला दिसला होता तो. पण इथं आल्यावर त्याच्या लक्षात आलं की हँडग्लव्स आपला पडला आहे. आणि त्यानं खालीच चेक करायला लागला मांडीत, वर बघितलंच नाही. ती गाडी तिरकी डायरेक्ट गेली झाडात. थोडा हाताला कमरेला खरचटले त्याच्या आणि थोडीशी बॉडी हायपर झाल्या, जरासा भिल्यागत झाला आहे तो. बाकी काय एवढा विषय नाही. आणि गाडी पण पूर्ण चालण्यासारखी आहे, त्यामुळे आरामशीर तो येऊ शकतो. मित्रांनो पेट्रोल टाकून झालेलं आहे. मी म्हटलं टाकायचं राहू दे, पण अर्धी टाकी झाल्या म्हटलं टाकून घ्यावं. तिथं थांबल्यावर आणि एक कांडी हळूच उतारली खाली गाडीची पेट्रोलच्या टाकीली. म्हटलं आता टाकावंच, आता थांबायचं नाही. इथं टाकलं की डायरेक्ट शिरायातच पेट्रोल टाकायचं. आणि रोडमध्ये थोडासा चेंज झाला. बांधामार्गे जायचं होतं, पण एक रायडर गार्ड पडले आपल्या भागचे, पुण्याचेच होते ते. तिथनं आलते येताना तिकडल्या रूटनं. ते म्हणले इतका बेकार रोड खराब आहे का नाही की चुकून पण त्या मार्गे जाऊ नका. त्यामुळं असं ठरलं की आता ज्या मार्गे आलतो त्याच मार्गे जायचं आहे. घाम्या घुम शपथ. सगळं डोकं वल्लं, चेहरा वल्ला आहे सगळा, गळ्यापासून सगळं घामाचं पाणी आत गेलं जॅकेटमध्ये पेट्रोल टाकायचं. भयानक गरमी. 11:22 झाली. आता तुफान गरमी आहे, एकदम तुफान गरमी. वाईट. थांबला की शिजला अशी अवस्था आहे. गाडी चालू असताना जरा वारं तरी लागतं. या हे 66 नंबर हायवे तयार करायचा सगळा डोंगर फोडून काढलाय. लाल भडक माती. अयो हे घसारले वाटतं सगळं खाली. माती सगळी घसरून आल्या खाली. अवघड आहे ते. असं कठडा बांधल्याशिवाय काही सुरक्षित नाहीत. ठीक आहे, सगळी लाल माती आहे. आपल्या ग्रुपच्या कार्यकर्ते कसं काय अजून मागणं आलेले दिसलेले नाहीत मला. लय उशीर झालं मागायची. मला थांबायला लागते बहुतेक सावलीला.
चला चला चला, चुकामुक झालेले कार्यकर्ते सगळे घाट पडलेत एकामेकाला. लय मागं पुढं झालं रोडला. गाड्या पण भयंकर आहे तिथं. आमचा अर्धा पाऊण तास त्यामुळेच वाया गेला माणसं हुडकण्यात. हे रोडची कामं चालू आहेत. किरकोळ आहे ते खचून 4-5 डायव्हर्शन असतील. आपला रूट आहे तेवढ्यात. सिंधुदुर्गचा चेकपोस्ट पार केलेला आहे सध्या आपण. एक 1000 cc इनलाइन 4 सिलेंडर. टांगा पलटी घोडे फरार. आवाज म्हणजे आवाज. ओके ओके ओके. आत्ताचं मेमरी कार्ड बॅटरी गोप्रोची बदलून झालेली आहे. आणि मॅप चेक केला तर कळलं की मी 6 किलोमीटर हॉटेलपासून पुढं आलो आहे. आभी पाठीमागे थांबलेला होता पण माझी नजर पडली नाही त्याच्या गाडीवरती. मी डायरेक्ट पुढं आलो. पुढे येऊन एका सावलीला थांबून फोन केला तर म्हणला मी थांबलो हॉटेलसमोर. आणि मॅप टाकून बघतोय तर मीच पुढं आलो 6 किलोमीटर. तर आता डायव्हर्शन घेऊन पलीकडे गेलं पाहिजे. हॉटेल पाहुणेर इथं आलं. आपल्याला इथनं आज जायचं आहे. आभी थांबला इथं. वेज बंदाची बेस्ट आहे. रेडी. हॉटेलचा परिचय थोड्या वेळात देतो. 2 मिनिट थांबा. आल्या भुका जास्त लागला त्यामुळं आम्ही आल्या जेवणावर तुटलो. होय का नाही काका? भुका लागले ना. ब्लर ऑटोमॅटिक होते मागं. ब्लर होते. तुमची कैरी पण दाखवा. कुठले बोला की. हां, हे नानांच्यासाठी स्पेशल कैरी पण आणलेली. त्यांचा उपवास असल्यामुळं. हे बायकोचं प्रेम. हलका काजू बदाम आणि बोलता बोलता चुकून मी भाकरी काढली स्वीटमध्ये. स्वीटमध्ये भाकरी बुडवून काढली. जेवण मस्त आहे माझं. नामांकित हॉटेल आहे कणकवलीजवळ. मस्त आणि जबरदस्त. पाटील मामांच्या मित्रांनी हॉटेलचा ॲड्रेस दिला होता नाही का? जाताना जेवला असता तर मला पण काहीतरी स्वाद घेता आला असता. पार्सल घेऊया का? सोडून खरं आहे नाना. जेवण लय जोरात आहे म्हणून उपवास या पंचायत पडायला. सकाळी देवाला जाऊन येणे बस. शाकाहारी पण जबरदस्त जेवण आहे. हे काय मासे खाऊन तुटून पडलेत माशावर. एक नंबर आहे. हां माशाला तोडच नाही. बेस्ट. भाजी दिल्या वाटते. 1 नंबर. मग आम्हाला तर हे 2 हातांनी चालू केल्या. मग पर्याय नाही. हा मासा खाताना एकदम सावध गेले खायला लागतो. गेला नाही पाहिजे. आपल्याला सवय नाही. आपली जेवताना गडबड जास्त असते. मासा खाताना गडबड करायला.
मस्तपैकी सध्या आमचं जेवण खाणं झालेलं आहे आणि उठून आम्ही बाहेर येऊन बसलोय. नाना आमच्या अगोदरच येऊन बसलेली कारण त्यांचा उपवास ती काही जेवणार नाही. आणि सजेशनवरती या हॉटेलवर आलतो आम्ही जेवायला. पावनेर म्हणून आहे, अपोजिट साईडला आहे. आम्ही निघालोय मुंबईच्या दिशेनं, पण अपोजिट साईडला असून पण डायव्हर्शन मारून परत आम्ही इकडं आत आलो. तुमचा उपवास असल्यामुळे तुम्हाला काही जेवणाचा अनुभव घेता आला नाही. मी तर जेवलो, मी शाकाहारी जेवलो, मला तर बेस्ट वाटलं. नॉनव्हेजवाले असं स्पेशल हां मच्छी स्पेशलवाले आता आहेत असून आल्यावर सांगितलं आता कसं वाटलं. तर थोडा वेळ आराम करू आणि मग निघू. एवढ्या उन्हात आता एवढ्या सोलकडी पिऊन गाडीवर झोप यायची असं वाटलं मला. पोटात जेवण गेले की बास एनर्जीच वेगळ्या टाईपची. मस्तपैकी जेवण झाले आता कचकाटून. आता कुठं थांबायची गरज नाही. चहाला थांबलो तरच आता पुढं कुठेतरी राजापूरच्या अलीकडनंच खारेपाटण म्हणून एक गाव आहे, तिथनंच आज जायचं आहे आपल्याला. रोड चांगला आहे बोलले, सिंगल पट्टी आहे पण चांगला रोड आहे. तर तो रोड आज अनुभवू आपण आणि या हायवेवरच्या उन्हापासून एकदा असं लांब जाऊ. डोसकं फिरायची वेळ आली, एवढं उन्हा हायवेला. आम्हीनं पण काम जोरात केलं. मोबाईल लावला या हेल्मेटला आणि जबरदस्त काम करतोय फोन पण. साऊंड बिऊंड क्लॅरिटी जोरात. आतनं आम्ही बोलला तरी खट्ट क्लिअर ऐकू येते त्यात. काल आम्ही बघितल्या फुटेज त्या मोबाईलच्या. जोरात झाल्यात व्हिडिओ. जुना ब्रिज, नवा ब्रिज, अलीकडचा नवीन आहे, अलीकडचा जुना आहे. ओके आपल्याला जायचं आहे पलीकडं. आता हे रोड डायरेक्ट आता पाचलमध्ये जाणार आहे. म्हणजे आपलं राजापूर आणि औनी करायचं वाचलं. तिकडे एक 25-30 किलोमीटर जाण्यापेक्षा इथनंच मधनं डायरेक्ट कल्टी. कच्चा रोड लागला, थोडा कच्चा रोड लागला. आले काका राहत्यासारखं मागं. तिथं आधीच फाटा होता, त्यांच्या लक्षात आलं नाही म्हणजे जातील तिसरीकडेच. ह्याच्यावर तर रिमा मोडते ती. चलो चल मितवा नोची मिची राहो मी एवढंच गाणं म्हणू शकतो. यूट्यूबला कॉपीराईट येतो या. तिथं गाणं कुठल्या दुसऱ्या कंपनीचं चालत नसतं या. अनुस्कोराच्या टॉपला पोचलेलो आहे. अशा तऱ्हेने जरासं जॅकेट काढून रिकाम व्हायच्या नादात आहे. आय हाय ऐशो हा करते आज अनुस्कोऱ्याला. केवढ्या गाड्या आहेत अनुस्कोऱ्यात खाली. ना 4 व्हीलरची पण करते.
मला गाड्यांची सगळी नाव माहिती असते. वेलकम वेलकम. थँक्यू थँक्यू. चला चला चला. अरे नाना रोडवरती. मला वाटलं मी काय झालं तो थांबलाय अमोलच आहे म्हणून मी त्याच्या मागे गाडी लावली. तोवर काका पण येऊन धावले. 1000 सीसी आल्या. 1000 सीसी. घाटात काय मजा केली असेल. असलं कसला आराम चाललंय. आम्ही गोव्यात आलो आत्ता. हो मित्र मित्र जापाय बरकीला जे आलतो का नाही त्यातलेच आम्ही 5 जण. बाकी काय चाललंय तुमचं? ही काय बाहेर बसले ती माझ्या आधी आले ती इथं. हा 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 आता 1000 बाईक चालले. बरोबर बरोबर. नाही नाही जाताना आम्ही इथनं गेलो 7 वाजता. लय लवकर गेलतो आम्ही. कसा वाटला चहा? कसा वाटला चहा? एक नंबर. डबल प्यायची इच्छा झाल्यामुळे डबल ऑर्डर दिली. अभी कॉफी कशी आहे? मी अजून घ्यायचं आहे म्हणून. एक नंबर कडक कॉफी. हा चहा खतरनाक म्हणजे जबरदस्त. आता आलोय आपण हॉटेल गारवाला. आपल्या मित्रांचंच हॉटेल आहे. आपण बरकेला आलतो त्यावेळी इथं जेवायला वगैरे थांबलो होतो. त्याच हॉटेलवरती आता आलोय. अनुष्का चढून वरती आलोय आणि आपला एक मेंबर हरवलेला आहे. काका काका आणि सारखा हरवत सकाळपासून किती वेळा हरवणं झालं त्यांचं. काका आता आणि हरवले ती. आणि जवळपास मला वाटतं एक 60% 70% IVW इकडंच गेला आहे पुणे मुंबई साईडचा. तिकडं हायवेचं काम चालू असल्यामुळं सगळी माणसं इकडे गेलीत आणि गर्दी पण आहे रोडला. अनुस्कारा घाटात पण गर्दी होती आत्ता येताना. त्यातच आमचा पत्रकार माणूस हरवला आहे. इथं नाही रेंज त्यामुळं फोन पण लागेना. आपल्याला रेंज आहे त्याच रेंज नाही. हा तेच की आपल्या फोनला रेंज आहे. होय काय? तर कॉफी आलेली आहे आपली. अजून कॉफी प्यायची आहे. ह्यांचा डबल चहाची सोय चालू आहे आता. म्हणजे फ्रेश वाटलं. हो तर आता चहा वगैरे घेऊ आणि इथलं पुढे निघायचं आहे. जेवले ते आम्ही नुसतं चहावरच. हा हो यांचा उपास असल्यामुळे ही काही जेवली नाहीत आणि वैतागपणा सगळ्या चेहऱ्यावर दिसायला लागलाय आता. रात्रीच्या गोव्याच्या जागरणाचा पण वैताग दिसतोय आणि गाडी चालवलेल्याचा पण आज दिवसभराचा उन्हातला. तर कॉफी घेऊया आणि निघूया इथनं. मोबाईलवर शूटिंग चाललंय. M50ची बॅटरी संपल्या. चहा कॉफी झालेला आहे. गारवा रिसॉर्टमधून निघालेलो आहे आपण आपल्या मित्रांची रजा घेऊन. आणि जाता जाता आपल्या हरवलेल्या मेंबरचा फोन पण येऊन गेलेला आहे. काका पोचले ते डायरेक्ट मालकापुरात आणि तिथं एक चहाच्या स्टॉलवरती आम्ही नेहमी चहा प्यायला तिथं थांबतो मालकापूरच्या स्टेशनच्या बाजूला. तिथं जाऊन निवांत बसले फोन लावलाय. असं आहे काकांचं काम. त्यांना म्हटलं थांबा तिथं झालो नका तिथनं आम्ही येतो. 15 ते 20 मिनटं लागतील. मालकापूरमध्ये पोचलेलो आहे आपण. आपल्याला तसं सरळ पुढे जायचं आहे.
पण उजव्या हाताचा टर्न घेऊन आपल्याला काकांची गाडी घ्यायची. त्यांनी बसल्यातलं उशीर झालं तिथं, त्यांना घेऊ आणि जाऊ. इथं जायचं ना पुढे. होय, तुम्ही एवढ्या आधी येऊन काय केलं इथं? हा ना बसलो. तिथं का थांबला नाही मग? इथं मोसमला इथं आधी खाली थांबलो होतो. परत अंधार पडणार म्हणलं घाटात बघा. हा 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 अंधारच पडला असला. होय. ते म्हणलं घाट कवर करून इथंच जाता माझ्या डोक्यात होतं. मग सांगायचं नाही तसं, डायरेक्ट इथं आलो असतो की. माझ्या डोक्यात नाही ते गारवा मला आधी माहित नाही होता. आपण बरकीला जेवलो नाही का? नाही मला लक्षात नाही. मग असंच जाऊ दे. येतो म्हणलाय काय तो? तिथे येतो म्हणलं 2 मिनिटात. बरं म्हणलं. बरं बरं, चला चला. आलो 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 आलो, शिराळ्यात आलो. हे का माग आहे? बर, सांगता समारंभ आपला झालेला आहे. निघो आता घरी. चला चला. चला. मस्त मस्त मस्त. तर कार्यक्रमाचा आपल्या राईडचा सांगता समारंभ झालेला आहे. मी पण आता तुमची घेतो रजा, कारण उशीर खूप झालाय. 7:30 वाजून गेली ती. IBW तुम्हाला कसा वाटला, हा व्हिडिओ कसा वाटला, ह्याच्या अगोदरचे व्हिडिओ कसे वाटले मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा. धन्यवाद.